हॅलो फ्रेंड्स, आज आपण काय शिकणार आहोत ओळखा पाहू. चला मीच सांगते. आज आपण शिकणार आहोत गणपती बाप्पासाठी भीक बाळी कशी बनवायची ते अगदी सोप्या आणि सहज पद्धतीने. त्याच्यासाठी आपण काय घेतलंय, एक उभा क्रिस्टल घेतलाय, व्हाईट मनी घेतलीत आणि गोल्डन मनी घेतलेत आणि हे फुलपत्री घेतलेली आहे. आता आपल्याला सुरुवातीला काय करायचंय, आणि ही जी तार घेतली ही मी 20 गेजची तार घेतली आहे. हा जो आपला उभा मणी आहे ह्याला आपल्याला आता लोरियल बनवून घ्यायचा. तर त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, 3 mm ची तार घेणार आहोत. साधारणतः 1 राऊंड. त्याच्यानंतर आपण काय करणार आहोत, हा छोटा मणी जो आहे तो आपण ओवून घेणार आहोत. ओवून घेतल्यानंतर मणीला सेंटरला घेणार आहोत. त्यानंतर आपण फुलपत्री ओवून घेणार आहोत उलट्या दिशेने. नंतर उभा स्टोन, पुन्हा एकदा फुलपत्री उलट दिशेने ओवायची. आधी आपण उलटी ओवली तर हे म्हणजे खोलगट भाग आपला क्रिस्टलच्या बाजूने आला पाहिजे, ह्या पद्धतीने. ओके. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती काय करणार आहे, एक व्हाईट मनी टाकून घेणार आहोत, असं या पद्धत. आता आपण व्यवस्थित नोच प्लायरने तार ओढून घेणार आहोत. व्यवस्थित झालंय आपलं. आता आपण काय करणार आहे, प्लायर साठी इथे राऊंड ठेवणार, नोच प्लायर आपण इथे टाईट करणार आणि ही जी तार आहे ही फक्त नोच प्लायरच्या खालून मण्याच्या वरती 2 राऊंड फिरवून घेणार बस. आणि एक्स्ट्रा जी तार आहे असा हा राऊंड आला पाहिजे. हा झाला आपला लोरियल रेडी, है की नाही. म्हणजे हा आपण कुठेही कशातही अडकू शकतो ह्या पद्धतीने. हा आपला लोरियल रेडी झालाय. आता आपण काय करणार आहे, ही 20 गेजची तार जी आहे त्याच्यामध्ये आपण सेंटरला हे टाकून घेणार आहोत जो आपण लोरियल रेडी केलाय तो. आणि मग त्यानंतर दोन्ही दिशेने मनी टाकून घेणार आहे. एक गोल्डन, एक रेड क्रिस्टल, पुन्हा व्हाईट मनी, ह्या पद्धतीने. आणि शेवटी परत एक फुलपत्री. ओके. सेम उलट दिशेने पण आपण करणार आहोत. गोल्डन मनी, नंतर रेड क्रिस्टल, व्हाईट मनी, आणि फुलपत्री. बस झालं. हा आता आपला सेंटर आला. आता आपण काय करणार आहे, सेंटर न घेता थोडं एका साईडने घेणार आहोत, लूप बनवणार आहोत. पण जसा नथीचा लूप बनवतो ना, सेम त्याच पद्धतीने आपण लूप बनवून घेणार आहोत. अशा पद्धतीने राऊंड करू. आणि मग काय करणार आहे, ही जी तार जी आपली आहे ती प्रॉपर आपण राऊंड करून घेणार आहोत. आणि हे राऊंड केल्यानंतर ही फक्त ह्याच्यात जाईल, या पद्धतीने आपण अडकून घेणार आहोत. आता हे थोडे जे टोक आहे ना तिथे आपण थोडंसं बेंड करणार अशा, जेणेकरून आपण ही याच्यात अडकवू शकतो. प्रॉपर सर्कल बनवून घेतल्यानंतर झाली आपली भीक बाळी रेडी. आहे की नाही सुंदर आणि सोप्या पद्धतीने बनवण्यासारखे. चला तर मग, कुणाच्या घरी गणपतीला तुम्ही देवदर्शनाला जाणार असाल तर तिथे बाप्पासाठी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची भीक बाळी बनवून बाप्पासाठी भेट द्या. धन्यवाद.